माझा मागचाच व्लॉग मी आज इथे कंटिन्यू करते आहे। 15 ते 20 मिनिटं झोपून झालं आहे आणि त्यानंतर आता मी झोपून उठली आहे। झोपली म्हणजे असं जस्ट लेटूनच होती, गाढ झोप तर मला लागली नव्हती कारण डोक्यात कंटिन्यू होतं की फ्रीजच क्लीन करायचं आहे। त्यामुळे आता फ्रीज घेतल्या हातात क्लीन करायला। चला तर सर्वात आधी तुम्हा सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि आम्ही पण मस्त मजेत आहोत। चला तर आधी मी तुम्हाला माझी फ्रीज दाखवते। ही अशी खालून भरपूर अशी घाण झाली आहे। त्यानंतर माझे भाजीपाला यावेळेस मी काही अरेंज करून ठेवू शकले नाही कारण सॅटर्डेलाच लास्ट टाइम मी भाजीपाला आणला होता आणि लगेच मग दुसऱ्या दिवशी पाहुणे येणार होते, तर त्याची पण थोडीफार मला प्रिपरेशन घरी करून घ्यायची होती। त्यामुळे यावेळेस काहीच असं मला जमलं नाही करायसाठी, म्हणजे सगळं असं व्यवस्थित अरेंज करून ठेवायला, म्हणून तसंच राहिलं यावेळेस। पण लागता मी भाज्या धुवून वापरते आहे। चला तर सर्वात आधी मी आता फ्रीजची बटन बंद करून घेतले आहे। त्यानंतर माझ्याकडे जेवढे काही बॉटल्स म्हणजे काचेचे बॉटल्स सॉसेस वगैरे होते ते एका मोठ्या पातेल्यामध्ये असं सगळं काढून घेतलं आहे। ॲक्च्युली इथे ना मी सिरप ठेवलं होतं माझं कोकमचं, तर ते थोडं लीक होतं यावेळेस, माहिती नाही मी 2 बॉटल वेगळे चेंज करूनच बघितले होते तिथे, तरीसुद्धा लीक होतं आहे। त्यामुळे ना इथले जे माझे हे कंटेनर आहे, इथे जे आपले फ्रीजचे कंटेनर्स असतात इनबिल्डवाले, ते थोडे घाण झाले। तसं तर मी हे सगळं घासून घेणार आहे, पण म्हटलं आधी पुसून घेते कारण आता मला सगळे कंटेनर्स काढून घ्यावं लागेल। पण काढायच्या आधी मला सगळे जे सामान आहे माझं फ्रीजचं ते सगळं काढून घ्यायचं होतं आणि यातलं ज्या गोष्टी मी वापरणार नाही आहे किंवा खराब झाले ते सगळं फेकूनसुद्धा घ्यायचं होतं। आणि नेहमी ना मी जे काही कंटेनर्स इनबिल्ड जे कंटेनर्स असतात त्याला मी नेहमी न्यूजपेपर टाकूनच वापरत असते, डायरेक्ट मी असं काहीच सामान त्यावर ठेवत नाही। त्यानंतर माझं जे स्कॉच ब्राईट मी यावेळेस आणलं होतं त्यानेच मी हे व्यवस्थित असं ओलं करून पुसून घेते। मी नॉर्मली फ्रीजला घासायचं टाळते, म्हणजे जसं आपलं सोपचं वगैरे राहते ते करायचं टाळते। त्याचं रिझन हे होतं की आज माझ्याकडे वेळ जास्त होता नाही, थोड्या वेळाने अवयू उठणार होता, म्हणजे तो झोपून 15 ते 20 मिनिटं झाला होता। कधीतरी तो 15-20 मिनिटातही उठतो, कधी तास आणि 2 तासही झोपतो। त्यामुळे मला भीती होती की जर मी करत आहे आणि तो उठला तर मला हे जसंच्या तसंच सगळं ठेवावं लागेल आणि जेव्हापर्यंत प्रीतम ऑफिसमधनं येत नाही तेव्हापर्यंत हे सगळं तसंच राहील। म्हणून मग मी सगळ्यात आधी म्हणजे असं वरच्यावरच क्लिनिंग करून घ्यायचं ठरवलं होतं, कारण ते डोळ्यापुढे परत घाण दिसत होतं, तर ते मला की जमत नव्हतं म्हणून। तर यालाच मी असं ओलं करून घेते आहे परत आणि मग त्याने ते पुसून घेते। आता मी जर सोपचं पाणी वापरून हे जर क्लीन केलं असतं ना तर मला एक म्हणजे थोडं पुसायला 2 ते 3 वेळा याला धुवून घ्यावं लागलं असतं, नाहीतर तो सोपचा जो वास असतो ना तो राहून जातो आणि मग जेव्हा कधी आपण फ्रीज ओपन करतो ना त्याचा स्मेल असं येत असतो। म्हणून मी तसं ते क्लीन नाही करत आणि असं मोस्ट ऑफ टाईम आधी पाण्यानेच क्लीन करते आणि जर मला वाटलं की आता माझ्याकडे वेळ आहे तर मग मी एकदा सोपच्या पाण्याने सुद्धा क्लीन करून घेते। चला आता मी सगळे हे काढून घेतले आहे मधले, यातले जे मधले हे होते ना ट्रेज होते तिथे सुद्धा मी नेहमी न्यूजपेपरच वापरते आणि त्यात ना पुढे मागे असे त्याचे लॉक्स होते, पण ते माझ्याकडनं लास्ट टाईम मिस झाले, तर मी ते डायरेक्टच ठेवते आता। फक्त थोडं काळजीपूर्वक मला वापरावं लागते कारण ते काचेचे आहे, मला वाटते सगळेच काचेचेच असतात म्हणजे फ्रीजचे जे ट्रेज असतात, बट तरीसुद्धा मी थोडं काळजीपूर्वक घेते। काचेच्या वस्तू हाताळणं मला खूप डिफिकल्ट जातात, म्हणजे मोस्ट ऑफ टाईम माझ्या हातून ते फुटूनच जातात असं म्हणायला तरी काही हरकत नाही आहे। त्यामुळे मला फार असं केअरफुली ह्या सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात आणि त्यातल्या त्यात अवयू झोपला आहे तरच हे सगळं काम शक्य आहे, अदरवाईज खूप डिफिकल्ट होतं। तसं तो रोज झोपतो, पण रोज काय आपण फ्रीज क्लीन करत नाही आणि करायचं म्हटलं तरीसुद्धा पॉसिबल नाही। आणि खूपदा असं होतं की मी विचार करते की या वीकमध्ये तर मला फ्रीज क्लीन करायचीच आहे, त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये मला माझे कपडे वगैरे सगळे काढून व्यवस्थित ठेवायचे आहे, त्यानंतर मला छोट्या बेडरूममधलं सगळं सामान आवरायचं आहे, पण ते तसं होत नाही। कधीतरी पोस्टपोन होत जातं किंवा कधीतरी काही दुसरे कामं निघून येतात किंवा कधीतरी अवयू झोपत नाही किंवा झोपलं तर त्याला कंटिन्यू मीच लागत असते, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात आणि त्याच्या हिशोबानेच म्हणजे अवयूच्या हिशोबानेच मला माझे कामं जे आहे सगळी करून घ्यावं लागते। आता हे सगळे मी जे कंटेनर्स वगैरे होते ते काढून घेतले आहे। या कंटेनर्सला मी व्यवस्थित घासून घेईल सोपनी, म्हणजे लिक्विडनी, म्हणजे लिक्विड सोपच मी वापरत असते, साबण वगैरे वापरायचं बंद केलं आहे कारण माझ्या हाताला थोडंसं रफनेस येत होता म्हणून। त्याचबरोबर आता हे सगळं मी घासून व्यवस्थित घेईल आणि त्याचबरोबर याला धुवून पण घेईल। आधी काय केलं मी घासून घेतले सगळे, त्यानंतर त्याला धुवून ना मी माझ्या छोट्या ड्राय बाल्कनीमध्येच ठेवले होते ज्यात मी माझी भांडी ठेवते, पण मग नंतर मला असं वाटलं की इथे सुकायला वेळ लागेल आणि एवढी खूप कडक ऊन पण नव्हती, मग मी ते घेतलं आणि माझ्या जी मोठी बाल्कनी आहे तिथे नेऊन ठेवलं, म्हणजे ते लवकर सुकावं म्हणून। मी
महिन्यातनं 2दा तरी माझं जे व्हेजिटेबल्स हे मोठं कंटेनर आहे ना, ते 2दा तरी मी घासूनच घेते मोस्ट ऑफ टाईम. याच वेळेस मी फक्त महिन्यांनी काढले असं वाटतंय मला, पण मी आठवड्यातनं किंवा पॉसिबली 15 दिवसातनं एकदा तर त्याला घासूनच घेते. त्यात मी भरपूर भाजीपाला ठेवत असते आणि त्यातसुद्धा मी म्हणजे न्यूजपेपर ठेवते, पण तरीसुद्धा कधी कधी एखादी भाजी खराब झाली तर त्याचं थोडं पाणी वगैरे पडून जातं त्यामध्ये. मला ना ते कंटेनर्स घ्यायचे आहेत, जे मिशोवर अवेलेबल आहे, पण आय डोंट नो, मला हिंमतच होत नाही असं वाटतं की ते प्लास्टिकमध्ये किंवा माझ्याकडे जे कंटेनर्स आहे त्यामध्ये इझिली ठेवल्या जाऊ शकतं. पण मला ना स्क्वेअर शेपमध्ये ते कंटेनर्स घ्यायचे ज्यात भाजीपाला वगैरे आपण स्टोअर करून ठेवू शकतो, म्हणजे धुवून सुकवून त्या कंटेनरमध्ये ठेवलं की ते अजिबात खराब होत नाही. तसं तर मी मोस्ट ऑफ टाईम सगळाच भाजीपाला असं व्यवस्थित धुवून क्लीन करूनच ठेवते, पण कधीतरी असंही होतं की माझ्याकडनं आणलेला भाजीपाला जसंच्या तसंच मला ठेवावं लागतं. आणि कारण म्हणजे आल्या आल्या अवयव अंगावर येतो आणि मग ते भाजीपाला लगेच करायचं म्हणजे थोडं डिफिकल्ट होतं. त्याला घेतल्यानंतर त्याच्याशी थोड्या खेळावं लागते, त्याला भरवावं लागतं, मग त्यात माझा भरपूर वेळ जातो. पण कोथिंबीर मात्र मी कोथिंबीर, मेथी, पालक ह्या सगळ्या ज्या पालेभाज्या आहेत ते मी आणल्याच नेहमी क्लीन करून ठेवते. कारण जर मी त्या तशाच ठेवल्या तर ते दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणजे चिमून जातात आणि ते पूर्णपणे चिमलं की ते तोडायला भरपूरच वेळ लागतो आणि मोस्ट ऑफ टाईम ते चिमून गेल्यानंतर खरं तर ते म्हणजे बनवायची पण इच्छा होत नाही. म्हणून मोस्ट ऑफ टाईम ना भाजीपाला मी म्हणजे जो हिरवा स्पेशली भाजीपाला असतो त्याला मी व्यवस्थित धुवून कापूनच ठेवत असते. त्याचबरोबर माझे जे काचेचे ट्रेज आहेत ते मी खूपच असं काळजीपूर्वक क्लीन करते. खूप भीती वाटते मला, माझ्या हातून खूपदा काचेच्या भरण्या तुटल्या आहेत, त्यामुळे मी काचेच्या वस्तू आणणं खूपच टाळते. आता तुम्ही इथे बघू शकता, इथे ना एंडला 2 साईडला अशी लॉक्स आहेत. असे माझ्या प्रत्येक काचेच्या ट्रेला होते, पण माझ्याकडनं ते 2-3 मिस झाले आहेत. ते याला आहे त्यामुळे मी याला व्यवस्थित ठेवलं आहे आणि बाकीच्यांसाठी मी बघत आहे, मला जर ऑनलाईन वगैरे भेटलं तर मी नक्कीच ते घेईल. त्याचबरोबर माझ्या फ्रीजमध्ये इतका बर्फ साठला होता आणि हा नेहमीच साठतो बर्फ, मला कळतच नाही का. तर मग तोच मी हळूहळू रिमूव्ह करते आहे, कारण तो रिमूव्ह केल्याशिवाय ते मला फ्रीजर क्लीनच करता येणार नाही. आणि ते काढता काढता माझे हात एवढे लाल झाले होते आणि लिटरली ती गच्च असं चुनचुन अंगार होत होती. थंडीमध्ये कसं झणझणीत होतं हाताला तसं व्हायला लागलं होतं मला. आता भाजीपाला काढून ठेवला आहे, तो सगळा असंच सध्यापुरती रचवून ठेवते आहे, सगळं इकडे तिकडे नको राहायला. आता तो जो माझा मोठा कंटेनर आहे व्हेजिटेबलचा, त्यात मला हे सगळं रचवून ठेवायचं होतं, पण आता त्याला सुकायला वेळ आहे आणि पुसून जरी ठेवलं तरी ते व्यवस्थित ड्राय होणार नाही, म्हणून सध्या मी इथेच सगळं रचवून ठेवते आहे. त्याचबरोबर खाली सुद्धा माझे जे सॉसेसचे आणि मसाल्यांचे डबे आहेत ते सुद्धा वर ठेवणार आहे मी आता, कारण कधी जरी अवयव उठला आणि लगेच तो बेडरूममधनं हॉलमध्ये आला तर सगळा राडा करून ठेवेल आणि मग तो राडा उचलायला मला परत डबल वेळ लागेल. म्हणून म्हटलं की आधी हे सगळं आवरून घेते. त्याचबरोबर ना माझ्याकडे नेहमी दहीसाठी एक वेगळं भांडं असायचं, म्हणजे आपला जो गडवा म्हणतो आमचे, म्हणजे नागपूरला आम्ही त्याला गडवा म्हणतो किंवा त्याला पेला पण म्हणतात पुण्याच्या भाषेत. त्यात मी दही काढून ठेवायची. पण यावेळेस झालं असं की माझ्याकडे आधीचा एक पॅकेट होता, तो अर्धा मी वापरला, त्यानंतर दुसरा पॅकेटचा थोडाच मी वापरला आणि तो मला ठेवायला जमलंच नाही, म्हणजे काही ना काही काम येत होतं आणि म्हणजे थोडं लवकर करत होती, त्यामुळे हे सगळं तसंच राहून गेलं. आणि तेवढ्यातच वेळात मी म्हणतच होते ना की आता थोड्या वेळानेच अवयव उठेल आणि नशीब की माझं फ्रीज क्लीन झालं आणि तेवढे सगळे कंटेनर्स पण घासून झाले आणि त्यानंतर अवयव उठला. पण अवयव उठायच्या जस्ट थोड्या वेळा आधी आणि काम झाल्यानंतर माझ्याकडे काहीतरी 2 ते 3 मिनटं म्हणा किंवा 5-7 मिनटं होते, तेवढ्या वेळात मी पटकन जेवण करून घेतलं. आणि आज मी जेवणात फक्त राईस आणि छोलेच खाल्ले होते, म्हणजे काल आमच्याकडे छोले भटुरे केले होते, त्याचे छोले भरपूर होते आणि अवयूसाठी मी आज फ्रेश राईस बनवला होता, तर छोले राईसच खाल्ला होता आणि अवयूने पण दूध आणि राईसच खाल्लं होतं, जे की तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये दिसलंच असेल. आता अवयव 2-2.5 तास झोपून व्यवस्थित असं त्याची झोप झाली आहे, मस्त तो उठला आहे आणि उठल्यानंतर आता मी त्याचा थोडा लाड करेल, त्याला थोडं बाल्कनीमध्ये वगैरे घेऊन जाईल, थोडे चिमणी, कावळे, झाडं सगळं दाखवेल, म्हणजे त्याचंही मन नाही का थोडं रमतं. झोपून उठल्यानंतर लगेच त्याला खायला दिलं की तो कधीच खाणार नाही. आणि आज तुम्ही बाहेरचा वेदर बघा, इतका छान आहे ना, म्हणजे अवयूला पण हा वेदर आवडतो, त्याला खाली जायचं पण मन करतं आणि मला सुद्धा हा वेदर भरपूर आवडतो, म्हणजे असं थंडा वारा येत असतो, गरम होत नाही आणि ऊन पण नसते आणि मस्त वाटतं असं फिरायला अशा वेदरमध्ये. थोड्या वेळाने
अव्यूला खाली घेऊन जाणारच आहे मी, पण त्यापूर्वी हा थोडा पसारा अजूनही आहे. म्हणजे क्लीन करता करता भूक लागली, त्यानंतर खाऊन घेतलं, अव्यू लगेच उठला. आता मला सर्वात आधी खालचं झाडून पोछा करून घ्यावं लागणार आहे. आणि म्हणजे फ्रीज तर माझी व्यवस्थित क्लीन झाली आहे. मी फ्रीजरचं वरचं सगळं काढलं आहे बर्फ, पण ही जी एक ट्रे आहे ना, ज्याला फ्रूट्स ट्रे म्हणतात, याच्या आतमध्ये अजूनही बर्फ आहे. आता याला कमीत कमी अर्धा पाऊण तास झाला आहे मी असंच ठेवलं आहे की म्हणजे ते निघेल इझिली, पण ते काही निघत नाही आहे. आणि याच्या वरचा जो राडा आहे, म्हणजे फ्रीजच्या वरचा जो पसारा आहे, हा सुद्धा मला आवरायचा आहे, पण तो आज तर शक्य नाहीच आहे. तो मी उद्या किंवा परवा वगैरे करेल. आज सकाळी बाल्कनी तसंही मी रोजच झाडू पोछा करून घेते. आज पोछा तर नाही केलं आहे, पण मी व्यवस्थित झाडू वगैरे करून घेतलं होतं. त्याचबरोबर आता इथे मी चटई टाकली आणि त्यातच माझे जे कंटेनर्स होते फ्रीजचे, जे मी वॉश करून ठेवले आहेत, ते सगळे ट्रे कंटेनर्स वगैरे सगळं इथे आणून ठेवलं आहे किंवा वाऱ्याने ते चांगलं सुकून जाईल. तसं ते ड्राय झालं आहे, पण अजूनही त्यात थोडासा असं मॉइस्ट आणि ओलावा आहे, म्हणून मी म्हटलं थोड्या आणखी ठेवूया इथे अर्धा तास, म्हणजे हे प्रॉपर वाळून जातील. त्याचबरोबर तुम्हाला माझी ग्रे ट्रे दिसत होती, ती माझी आलू कांद्याची ट्रे आहे, जी माझ्या फ्रीजच्या सगळ्यात खाली मी म्हणजे अटॅच्ड आहे त्याला. तिथे मी आलू, कांदे, लसण, आलं आणि अद्रक वगैरे ठेवत असते. ती खूप छान आहे आणि अजिबात फ्रीजचं पाणी वगैरे त्यात काही पडत नाही, त्यामुळे आलू कांदे पण चांगले असतात, म्हणजे अजिबातच असं त्यांना ओलावा लागत नाही आणि छान असतं. तिथे पण मी न्यूजपेपर टाकूनच ठेवत असते. आणि जसं आठवड्याला मी भाज्या आणते आणि आलू कांदे वगैरे चेक करून घेते की कोणता घाण तर नाही झाला आहे, तर ते काढून वगैरे घेते. तेव्हाच मग मी पेपर वगैरे पण मोस्ट ऑफ टाईम चेक करते, म्हणजे चेंज करते, तर ते अजिबातच खराब वगैरे होत नाही. ते मी खूप दिवसानंतरच कधीतरी क्लीन करत असते, त्याला सतत क्लीन करायची काही गरजही पडत नाही. आणि न्यूजपेपर चेंज केला की म्हणजे झालं, बाकी काहीच त्याच्यात असं घाण होत नाही. मला नेहमी झाडू करायच्या आधी माझ्या ड्राय बाल्कनीचा दार लावावं लागतं, कारण तिथनं अति वारा येतो. त्यामुळे आधी मी ड्राय बाल्कनीचा दार लावला, त्यानंतर झाडू मारून घेतला आणि कचरा लगेच बाहेर घातला आणि लगेच बंद करून घेतला. बाहेरचा कचरा मी थोड्या वेळाने उचलेल, कारण जर मी आत्ताच उचलला ना तर तिथनं भयंकर हवा येईल आणि म्हणजे लगेच परत कचरा आत येऊन जाईल, त्यामुळे मी ते नंतर करेल. त्याचबरोबर आता थोडीफार जी वरची भांडी आहे ती घासून घेते आणि ते सगळी भांडी घासून झाल्यानंतर परत एकदा कंटेनर्स चेक करणे आणि सगळे जे माझ्या बाकीच्या गोष्टी आहेत ते सगळं तिथे परत ठेवून देईल. भरपूर थकली आहे, थोड्या वेळ निवांत बसून पाणी पिते, त्यानंतर तुम्हाला माझी फ्रीज दाखवते. बघा फ्रीज पण छान सुकली आहे आता, अजिबात घाण नाही आहे, छान क्लीन करून घेतले. अव्यू इथे त्याचा डान्स करतो आहे. त्याचबरोबर अव्यूसाठी मी बनवले आहे डोसे, आता नाश्त्यासाठी, इव्हिनिंगच्या स्नॅक्ससाठी. चला तर आता त्याला डोसे भरवते आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर थोडा टाईम पण स्पेंड करते, म्हणजे 10 ते 15 मिनटं त्याच्याबरोबर स्पेंड केलं. त्यानंतर त्याला खेळायला सोडलं मोकळं आणि मी माझ्या कामाला लागली, कारण ते सुद्धा करणं गरजेचं होतं. आता अव्यूला मोठा बाईट हवा आहे, पण तो काही मोठा खाल्ला जाणार नव्हता त्यांनी. त्यातही त्यांनी काहीतरी मी 3 ते 4 मिनी डोसे बनवले होते, त्यांनी फक्त 1 किंवा 1.5च खाल्ला. त्यानंतर त्यांनी खाल्लाच नाही आणि मी छान तुपात भाजून घेते, म्हणजे तुपातच मी त्याच्यासाठी मोस्ट ऑफ गोष्टी करते. मला तुम्ही नक्की सांगा की मुलांना प्रत्येक गोष्टीत तूप देणं म्हणजे चांगलं आहे की नाही, म्हणजे याने त्याला काही त्रास असं वगैरे होणार नाही ना. माझी आई म्हणते की त्याला तेल वगैरे देण्यापेक्षा तूपच त्याच्यासाठी प्रेफर कर, म्हणून मी त्याला देते. पण मला कधीतरी वाटतं की आपल्याला तुपाच्या गोष्टी एवढ्या काही आवडत नाही, तर बाळांना आवडत असेल काय. पण असो, आता तो खातो तर नेहमी, पण आज त्याला काही खायचं नाही आहे, तर त्यांनी फक्त 1-1.5च खाल्ला. त्यानंतर बाकी 2.5 जसाच्या तसाच उरला होता, त्यांनी अजिबातच खाल्ला नाही. माहिती नाही का, त्याला आवडतो डोसा, इडली वगैरे, तो आवडीने खातो, पण आज त्याला खायचंच नव्हतं. हातात तर घेत होता, पण परत प्लेटात ठेवत होता की मला खायचं नाही, अजिबातच इंटरेस्ट दाखवत नव्हता. आणि त्यानंतर पळत चालला गेला बाहेर, कारण त्याला वाटलं इथे आई बरोबर बसेल तर आई परत भरवेल. त्याला खायचंच नव्हतं, कारण भरपूर प्रयत्न केले मी आणि त्याला फोर्स केलं की तो खात नाही. मला म्हणजे माहितीच आहे ही गोष्ट, त्याला मन असेल ना तर तो व्यवस्थित खातो, पण त्याला फोर्स केलं ना तर तोंडात घेईल तो तुमच्या मनासाठी, पण त्यानंतर लगेच तोंडातून बाहेर काढून घेतो. पण असो, मग मी त्याला काही जास्ती फोर्स नाही केला, म्हणजे 2 ते 3 वेळा प्रयत्न केले, पण त्याने काही खाल्लं नाही, म्हणून जसंच्या तसं ठेवून दिलं. थोड्या वेळानंतर मला भूक लागली तर मीच खाऊन गेलं असा विचार करून, आणि तसंही बॅटर होतंच फ्रीजमध्ये, तर मग थोड्या वेळाने परत मला लागलं तर मी बनवून घेईल. कधी कधी इतक्या इझिली खातो आणि कधी कधी एवढं स्ट्रगल करायला फोर्स करतो ना. हा मी त्याला 4 मिनी डोसे बनवून दिले, त्यातलं त्याने 1 पण फिनिश नाही केलं. जर त्याला आवडलं ना तो व्यवस्थित खातो. आय डोंट नो, आवडतं त्याला डोसा, इडली तर आवडतंच. बघते थोड्या वेळाने ट्राय करेल. त्याला भूक लागली आहे, पण आय डोंट नो तो का नाही खात आहे. थोडं त्याला खेळू देते. झोपून उठले, जस्ट 10 मिनिटच झाले, थोडं यूज टू झाला की मग खाईल.
चला आता इथे अवयू माझी मदत करायला बसला आहे. मी आणि अवयू बसलो होतो. मला थोडे लसण वगैरे सोलून घ्यायचे होते. म्हटलं की थोड्या लसण वगैरे सोलायला बसते. तसंही मी दमली होती, काही कामं लगेच करायची इच्छा नव्हती आणि त्यातल्या त्यात मी प्रीतमची सुद्धा वाट बघत होती की प्रीतम आला की मग मी स्वयंपाक करायला घेते, म्हणजे ते फ्रेशही राहील. फ्रेश म्हणजे तो ऑफिसमधनं आला की मग लगेच तो काही जेवण करत नाही. आल्यावर त्याला कॉफी वगैरे लागतं आणि कॉफी वगैरे पिल्यानंतर एखाद तास तो थोडा आराम करतो. आराम म्हणजे थोडा वेळ याच्याशी खेळतो वगैरे. तेवढ्या वेळात मग मी स्वयंपाकाची तयारी करते. आता अवयूला मी आज सोडायला म्हणजे माझं मन नव्हतं, त्याला मला खेळवायचं होतं, कारण तो थोडासा खेळला ना तर तो थोडा जास्त ॲक्टिव्ह होतो आणि ॲक्टिव्ह झाला की तो खायला म्हणजे इझी होऊन जातं मला त्याला भरवायसाठी. आणि आता इतका त्रास दिला आणि मला लिटरली माझे सोललेले जे वरचे त्याचे वेस्ट होतं ते त्यांनी सगळं फेकून दिलं. सगळ्या लसणांची आरडाओरडा मला इतकं करायला लागलं त्याच्या मागे. म्हणजे लिटरली मी सोलून ठेवत होती, तो सगळे मिक्स करून घेत होता. मी म्हटलं जाऊ दे, करू दे, पण मला सोलायचं तर आहे आणि हे सोलायला मला कुठेही बसलं तरी सुद्धा हा राडा होणारच आहे हे मला माहितीच होतं. आणि त्याचबरोबर मम्मीचा फोन आला होता, तर मम्माशी पण माझ्या बोलत होती मी आणि त्याचबरोबर अवयूची पण मस्ती सुरू होती आणि माझं हे सगळं सोलणं पण सुरू होतं. म्हटलं चला 3 in 1 आज होत आहे. एका वेळेत माझं 2 ते 3 कामं होत आहे, बाळडोळ्या पुढे आहे, कामही होत आहे आणि मम्मीशी पण बोलणं होत आहे. म्हणून मग मी ते सगळं करायला घेतलं. म्हटलं असू दे, होईल राडा तर होईल, मी सगळं आवरून घेईल. त्यानंतर आज मी जेवणामध्ये बनवणार होती मस्त छोले भटुरे आणि जे की खूपच मस्त झाले होते, खरंच सांगते. पण आम्ही तिघांनी पण मस्त पोटभर छोले भटुरे एन्जॉय केलं. आणि त्यानंतर प्रीतम बोलला की चल आपण थोड्या वेळ खाली वॉकला जाऊ, कारण थोडं हेवी झालं होतं. मैदा तसंही आपल्याला हेवीच होतं, पण एखाद्या वेळा चालतंच आहे, म्हणून आम्ही केलं होतं. कारण प्रीतमला खायची इच्छा झाली होती काल. मी म्हटलं चला काय हरकत नाही, एखाद्या वेळा चालतं, करून घेते, म्हणजे बनवून घेते. आणि त्यानंतर आम्ही खाल्ल्यानंतर थोड्या वेळ खाली आलो फिरायला आणि तुम्ही आता अवयूची स्माईल बघू शकता. खाली आल्याचा त्याचा वेगळाच काहीतरी आनंद असतो. आणि अशा प्रकारे आज आमचा दिवस संपला. माझा व्लॉगसुद्धा इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा. चला गाईज, भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.